परम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी साकेत कॉलेज जवळच्या सर्व सुज्ञ नागरिकांनो, ट्रस्टींनो, माझं नाव गजानन वाघ, माजी सहसचिव, तिसगाव निवासी. संपूर्ण भारतभर शंकरजीचा महाशिवरात्रीला जप सुरू असतो आणि लवकरच पुढे एप्रिलमध्ये रामनवमीसुद्धा येणार आहे. तर जय सियाराम आणि शंकरजी जणू काही आपल्याला म्हणण्यामध्ये फार आनंद आणि गोडी वाटतं, परंतु आपण शांतपणे जर त्यांच्या शिकवणीचा विचार केला तर आपला जन्म सफल होऊ शकतो. प्रभू रामचंद्र यांनी 6500 वर्षापूर्वी साध्या आहारातून आरोग्य कसे राखावे ही तप सेवा सुमिरन विद्या जगाला दिली. पुढे ती शंकरजी यांनी पार्वती माला नीलकंठ पर्वतावर दिली आणि पार्वती माची इच्छा होती की ही विद्या मानवजातीच्या कल्याणासाठी द्यावी आणि म्हणून ती 1574 रामचरित्रमानसमध्ये गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिली. यानंतर 1924 पर्यंत ती गुप्त होती. 1924 पासून बद्रीनारायण त्रिपाठी, हृदयनाथ योगीजी, राज्यपाल नाथबंधू दास 1966, उत्तर प्रदेश, IAS अधिकारी अखिलेशजी महाराज यांच्यामार्फत तिच्यावर 100 वर्षापासून संशोधन सुरू आहे आणि 1993 पासून याचे 200-300 लोकांचे व्याधीमुक्तीसाठी वर्ग आयोजित करण्यात येतात. याशिवाय 19 मार्च 2013 मध्य प्रदेशच्या सर्व आमदारांना रामनरेश यादव राज्यपाल महोदय आणि तिथल्या तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ही विद्या सर्व आमदारांना दिली. तर अशी ही विद्या आपणही माहीत करून घ्यावी. आपल्याकडे अनायसे माननीय आमदार मॅडम, नगरसेविका आणि सर्व ट्रस्टी आहेत. तर मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण थोडकीच माहिती पाठवतो. तिचा अभ्यास करा आणि हे महाशिवरात्री होऊन जाऊ द्या. पुढे आपण एखाद्या वेळेस 2-3 तास मी तुम्हाला या विद्येची माहिती देईन. म्हणजे आपण जर आपलं आरोग्य वर्धन केलं तर BP, डायबिटीज, कॅन्सर, मल्टिपल गायनिक डिसऑर्डर, थायरॉईड, सोरायसिस सर्वच व्याधींमधून आपल्याला संरक्षण मिळवता येते. तेव्हा आपण कामाला लागूया. माझा नंबर सर्व जगासाठी फ्री आहे. गजानन वाघ, तिसगाव कल्याण, 8779275426. तर आता मी ह्या 5-7 नंबरवर हा मेसेज पाठवतो आणि 15 दिवसांनी आपल्या संपर्कात राहतो. तोपर्यंत आपण सोसायटीमधील सर्व गुणवंतांना अभ्यास करण्यासाठी हे पाठवा, विद्यार्थ्यांना पाठवा. कारण विद्यार्थ्यांना ही शिबिरं कुठं आहेत पटकन यूट्यूबवरून सांगता येतं. एवढे बोलून मी हे 2 शब्द थांबवतो आणि आमदार मॅडम, नगरसेविका मॅडम यांना विनंती करतो की आपण या समाज परिवर्तनच्या कामाला, हे 25 वर्षाची दृष्टी आहे, परंतु आपल्याला ते मनात घ्यावं लागेल. एवढे बोलून 2 शब्द थांबवतो.